पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय घडलं असं की तिथून ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता ही भारतीय जनता पक्षाला उलथवण्यासाठी यश मिळतंय. त्याचं कारण सुवेंदू अधिकारी सांगतायत की आमच्या सोबत इथला हिंदू समाज आहे. हिंदू समाजाने ममता बॅनर्जींना नाकारलेलं आहे आणि जर आताच आपण चर्चा केली की तिथल्या मायक्रो लेवलवरती त्यांनी काय केलं याचं विश्लेषण हे पुढच्या काळात नक्कीच होईल. कारण तिथला ओबीसी असेल, तिथला एससी एसटी असेल, या सगळ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने तिकीट वाटप केलं असले आहे आणि त्याचाच परिणाम हा आपल्याला पाहायला मिळतोय की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये विजय मिळताना दिसतोय. भारतीय जनता पक्षाला ममता बॅनर्जी यांच्या विरोधामध्ये अमित शहा, त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या प्रमाणात सभा झालेल्या होत्या. अनेक सभांमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षाच्या शासन काळावरती टीका केली. कशा पद्धतीनं त्या मुस्लिम धार्जिनं राजकारण करतायत यावरती टीका करण्यात आली आणि यामुळेच आज सुवेंदू अधिकारी जे सांगतायत की आम्हाला तिथल्या हिंदूंनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय आणि त्यामुळेच हा विजय मिळताना दिसतोय. तृणमूल 115 जागांवर पुढे आहे तर 157 जागांवरती भारतीय जनता पक्ष पुढे आहे. 293 पैकी 276 जागांचे कल समोर आलेले आहेत आणि त्यातून जे समोर येत आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्ष हा मोठा विजय पश्चिम बंगालमध्ये मिळवताना दिसतोय. गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम बंगाल ताब्यात घेणं ही भारतीय जनता पक्षाचं स्वप्न राहिलेलं होतं. अनेक वर्षांपासून तिथे भारतीय जनता पक्ष प्रवेश देखील मिळाला नाही. मात्र यंदा भारतीय जनता पक्षानं तिथं लँडस्लाइड विक्ट्री मिळवताना दिसत आहे. आसाम मध्ये मात्र भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा येतोय. म्हणजे आसाम, पश्चिम बंगाल आणि पुदुच्चेरी हे 5 पैकी 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येताना दिसते. 22 जागा पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळत आहे तर काँग्रेस तिथे 6 जागांवरतीच आहे. इथे देखील टीव्हीके म्हणजे विजय थलपतीचा पक्ष होता मात्र पुदुच्चेरीमध्ये त्यांना एकही जागा मिळताना दिसत नाहीये. आणि केरळमध्ये 140 पैकी 140 जागांचे कल समोर आले. त्यामध्ये काँग्रेस आणि युडीएफ आघाडी 94, माकप 44, भारतीय जनता पक्षाला 3 जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे केरळमध्ये भारतीय जनता पक्षानं चंचू प्रवेश केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. केरळमध्ये आजपर्यंत त्यांना जागा मिळत नव्हत्या आणि त्या या यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मिळताना दिसत आहेत. 3 जागांवरती भारतीय जनता पक्ष सध्या आघाडीवर आहे. मात्र इथे सत्ता जी आहे ती बदलताना दिसतेय. सत्ता ही पिनराई विजयन यांच्याकडून आता काँग्रेसकडे जाताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे. जे आपण हे लाईव्ह सुरू केलं तेव्हा 97 जागांवरती असलेली तृणमूल काँग्रेस आता 115 जागांपर्यंत जाऊन पोहोचलेली. म्हणजे जी पिछाडी घेतलेली होती तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जीने ती या दरम्यानच्या काळात या 10 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये जवळपास पुन्हा एकदा 100 पार केलेली आहे. त्यामुळं पश्चिम बंगालचा निकालाकडे शेवटपर्यंत उत्सुकता राहणार आहे. काटेकी टक्कर तिथे चालू आहे. नेमकं काय होतं हे सगळं पाहावं लागणार आहे. तिथे घडोघडी क्षणाक्षणाला निकाल बदलताना दिसत आहेत. भवानीपूरमध्ये सुरुवातीला ममता बॅनर्जी या पिछाडीवर होत्या मात्र त्यानंतर त्यांनी तिथे आघाडी घेतली आणि जे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, दावेदार आहेत सुवेंदू अधिकारी यांना मात्र तिथे पिछाडीवर राहावं लागलंय आणि कदाचित ममता बॅनर्जींचा तिथला त्यांचा बालेकिल्ला, ममता बॅनर्जींची तिथलं वजन याची पूर्ण जाणीव ही भारतीय जनता पक्षाला आणि सुवेंदू यांना असल्यामुळेच की काय त्यांनी त्यांचा दुसरा एक मतदारसंघ निवडलेला होता आणि तिथून सुवेंदू अधिकारी हे सध्या आघाडीवरच सुरू आहेत. तिथे त्यांना आघाडी मिळताना दिसतीये. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला देखील तृणमूल काँग्रेसच्या ताकदीची, तृणमूल काँग्रेसच्या तिथल्या असलेला त्यांचं पाठबळ, तिथं असलेला त्यांचा भक्कम पाया याची पूर्ण जाणीव आहे आणि त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला सुवेंदू अधिकारी यांना 2 मतदारसंघांमधून लढवलेलं आहे. मात्र त्यांनी ममता बॅनर्जींच्या विरोधामध्ये सुवेंदू अधिकारी यांना उभं केलं. यातून त्यांनी स्पष्टपणे संदेश दिलेला होता की आम्ही ममता बॅनर्जी यांना पराभूत करून भारतीय जनता पक्ष हा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या तयारीमध्ये होता.
आणि ही तयारी त्या अमित शहा नरेंद्र मोदी यांनी दाखवली आणि ती तयारी आज निकालाच्या निमित्तानं समोर येताना दिसते. त्यांचं जे काही प्लॅनिंग आहे ते पूर्णपणे यशस्वी होताना दिसते. भारतीय जनता पक्षाचं 15 वर्षापासून असलेली ममता बॅनर्जींची सत्ता उलथवून लावण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये तरी यश येताना दिसत आहे. आता हे सगळे निकाल आपल्यापर्यंत येत राहतील. या सगळ्या निकालांवरती आपलं लक्ष राहणार आहे. या सगळ्या निकालासंबंधीच्या बातम्या तुम्हाला MyMahangar.com वरती वाचता येतील. आणि त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये 2 पोटनिवडणुका आहेत. एक म्हणजे बारामतीची पोटनिवडणूक, अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. तिथे सुनेत्रा पवार या आघाडीवर आहेत. तर दुसरी पोटनिवडणूक आहे ती राहुरी मधली. राहुरीमध्ये शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ती जागा रिकामी झाली होती. तिथं भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आणि तिथे देखील भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. म्हणजे या दोन्ही जागांवरती पोटनिवडणुकांमध्ये महायुतीचे उमेदवार हे सध्या आघाडीवर असल्याचं दिसतंय. त्या संबंधीच्या बातम्या देखील तुम्हाला MyMahangar.com वरती वाचता येतील. या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता. त्यासोबतच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक आणि एक्स पेजला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास हाईप करायला देखील विसरू नका.